नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे आषाढी अमावस्या. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, कोकण म्हटलं की एक निसर्गरम्य ठिकाण. फळांच्या बागा, हिरवेगार डोंगर, पाऊस, हे बघून मन कसं रमवून जातं. याच कोकणामध्ये पश्चिमेला एक मोठं जंगल पसरलेलं होतं आणि या भल्या मोठ्या जंगलात एक गाव वसलेलं होतं, धरणगाव. ते एक छोटंसंच गाव होतं. नकाशावरही सहज सापडायचं नाही. या गावातली लोक एकदम साधी. त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीच संपर्क नव्हता. कोण आजारी पडलं तर गावातच वैद्य उपचार करायचा. गाव दाट जंगलात असल्यानं फारशी बाहेरची लोक कोण येत नव्हती आणि त्यातच हे गाव एक विचित्र घटनेसाठी प्रसिद्ध होतं. ते म्हणजे दर आषाढी अमावस्येला रात्री संपूर्ण गाव अचानक रिकामं व्हायचं. गावात कोणच थांबत नव्हतं. अमावस्येच्या रात्री माणूस काय, चिटपाखरू पण थांबत नव्हतं. अमावस्येच्या दिवशी दिवसाचाच गावातली सगळी लोक नदी पार करून डोंगराकडे पळून जायची आणि दुसऱ्या दिवशी उजाडल्यावरच घरी यायची. यामुळंच गावात कोण पाऊल ठेवत नव्हतं. काही वर्षांनी त्या गावात राम नावाचा एक मुलगा आला. राम गावातल्या जमीनदार संपतरावचा मुलगा. तो बाहेरगावी शिकायला होता. संपतराव रामला आणायला तालुक्याला गेले. राम आणि संपतराव गावात येताच सगळे रामकडे वेगळ्याच नजरेने बघू लागले. तेवढ्यात दारात उभा असलेला म्हातारा बोलला, पोरगं जिकडं होतं तिकडं बरं होतं, कशाला बोलावलं इकडं काय माहीत. राम मात्र रस्त्याने चालताना सगळं काही ऐकत होता आणि लोकांचे हावभाव बघत होता. राम घरी आला तसा घरातले सगळे खुश झाले. आई, बाबा. रामही खूप दिवसातून आल्यामुळं तोही आनंदी होता. अखेर तो दिवस जवळ आला. त्या दिवशी आषाढी अमावस्या होती. लोकांची सकाळपासूनच गडबड चालू झाली. रामला काही गोष्टी आधीच कानावर पडल्या होत्या. लोक खाण्यापिण्याचं साहित्य आणि पांघरून एका गाठोड्यात बांधत होती. प्रत्येकाच्या दारात बैलगाड्या तयार होत होत्या. कोणालाही उशीर होता कामा नये म्हणून गावात आधीच ताकीद दिली होती. त्यामुळं सगळे निघायच्या तयारीत होते. ते पाहून रामने आपल्या आईला प्रश्न केला की गावातली सगळी लोक कुठं चाललेत. आई काहीच बोलली नाही. तू पण तयार हो, पलीकडे गेल्यावर तुला सगळं सांगते. सगळा गाव एका पाठोपाठ बाहेर पडत होता. दिवस मावळ तिकडं झुकत होता. नदीवर नुसती गर्दी झाली होती. सगळे गावकरी एकत्र बघून लहान मुलं खूप आनंदी आणि खुश होती. मात्र त्याच वेळेस सगळ्यात जाणत्या माणसांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. आपला परिवार पहिल्यांदा नदी पलीकडे पोचला पाहिजे यासाठी. दावणीची गुरं रोजच्या शिकवणीप्रमाणे सोडल्या नदी पार करून पलीकडं कधीच पोचली होती. आता सगळा गाव खाली झाला होता. सगळे सुखरूप नदी पलीकडे पोचले. पलीकडं पोचताच रामनं पुन्हा प्रश्न केला. तेवढ्यात आई बोलली, आपल्या गावात भूतांची जत्रा भरते. सगळी भूतं आपल्या गावात जमा होतात आणि भली मोठी जत्रा भरते. आणि जर गावात जत्रा भरल्यानंतर कोणी जिवंत माणूस राहिला तर तो पुन्हा गावात कधीच दिसत नाही. हे ऐकून राम आश्चर्यचकित झाला. खरं तर बाहेर शिकलेल्या रामला या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. परंतु हे ऐकून त्याला प्रचंड उत्सुकता वाटू लागली. त्याने ठरवलं याचा छडा लावायचाच. त्यानंतर तो पुढच्या आषाढी अमावस्येची वाट पाहू लागला. गावातल्या लोकांशी चर्चा करून सगळी माहिती गोळा करू लागला. आषाढी अमावस्येच्या आदल्या दिवशी त्याने आईवडिलांना
ही गोष्ट सांगितली की तो याची शहानिशा करणार आहे. हे ऐकल्यावर आईवडिलांनी त्याला खूप समजावलं, धमकावलं, पण तो हट्टाने पेटला होता. तो अमावस्या दिवशी गावातच थांबणार होता. अखेर तो दिवस उजाडला. दर अमावस्याप्रमाणे सगळी लोक गावाच्या बाहेर पडायच्या तयारीत होती, परंतु राम काही यायला तयार नव्हता. त्या दिवशी राम सकाळपासूनच गायब झाला होता. संपतरावांनी गावात सगळीकडे शोध घेतला, पण राम कुठंच सापडत नव्हता. रामच्या आईनं रडून गोंधळ घातला. अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण गाव ओस पडलं. शेवटी नाईलाजानं राम शिवाय सगळ्यांना गाव सोडून जावं लागलं. इकडं रात्र जसजशी काळवंडत होती तसतसं वातावरण बदलू लागलं आणि विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. ढोल, ताशे आणि एक विचित्र आणि मंद घोषणांचा गोंगाट. समोरून वेगवेगळ्या भूतांची दिंडीच येत होती. रामने डोळे मोठे करून पाहिलं आणि त्याच क्षणात अंग एकदम शहारलं. त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. भूतांच्या जत्रेला सुरुवात झाली होती. गावातल्या चौकात एक मोठा माळ उगम पावलेला आणि तिथं वेगवेगळ्या आकृत्या दिसत होत्या. काही बायका उलट चालत होत्या, तर काही पुरुषांच्या डोक्याला शिंग होती आणि काही लांब केसांच्या सावल्या हवेत तरंगत होत्या. भूत, पिशाच्च, हाडळ, चटकिनी सगळे एकत्र आलेले. त्यांची जत्रा सुरू झाली होती. समोर बघितलं तर एका उंच झाडावर एक राज हाडळ बसलेला, ज्याच्या इशाऱ्यावर ही सगळी भूतं नाचत होती. तेवढ्यात एक आकाशवाणी व्हावी तसा आवाज आला. या वर्षीच्या जत्रेत एक जिवंत माणूस हाय, त्याचा नैवेद्य होईल. हे ऐकताच रामच्या अंगावर काटाच आला. त्याला जाणवलं भूतांना त्याचा वास लागलाय. राम पळायला लागला, रस्ते शोधायला लागला, पण गावातले रस्ते गायब झाले होते. तो जिथं वळायचा तिथं एखादी सावली त्याला वाट अडवायची. पळवून पळवून तो बेजार झाला होता, तरी त्याला रस्ता सापडत नव्हता. तेवढ्यात एका बोळात त्याला त्याची आजी दिसली, परंतु तिचे डोळे पांढरे आणि चेहरा काळा झाला होता. आजी म्हणाली, राम, मी गेल्याच वर्षी जत्रेची नैवेद्य झाले, आता तुझी पाळी, ये ये ये. हे ऐकताच रामला घामच फुटला. तेवढ्यात त्याला एक मंदिर दिसलं. तो मंदिराकडे धावत सुटला. गावचं जुनं कालभैरव मंदिर होतं ते, जे म्हणे जत्रेच्या रात्री एकटं जागं राहतं. मंदिरात पोचताच रामने कालभैरवाची मूर्ती समोर हात जोडले. मागून भयानक आवाज आणि सावल्या मंदिरात शिरत होत्या. पण तेवढ्यात मंदिरात एक प्रखर तेज उजळलं. कालभैरवाच्या डोळ्यातून प्रकाश झेपावला आणि सगळी भूतं किंचाळून नाहीशी झाली. जोवर हा दिवा पेटलेला आहे तोवर भूतांची सत्ता मंदिरात चालत नाही, असं मंदिराच्या पुजाऱ्याचा आवाज ऐकू आला. पण त्या मंदिरात पुजारी कुठंच दिसत नव्हता. राम सकाळपर्यंत तिथंच मंदिरात बसून राहिला. जसजसं पहाट होत होती हळूहळू ते भयानक आवाज कमी कमी होत गेले आणि सगळी भूतं गायब झाली. सगळे गावकरी गावात आले आणि रामला जिवंत पाहून चकित झाले. तेव्हापासून कोणीही जत्रेची रात्र गावात थांबत नाही. पण रामचं नशीब वेगळं होतं. राम पुढे त्या जत्रेच्या रहस्यांचा अभ्यास करत एक भूतवंश ग्रंथ लिहू लागला. तो म्हणतो, भूतांची जत्रा कुठेही भरू शकते, पण प्रत्येक वेळी एक नैवेद्य लागतो आणि एक वाचतो. आता भूतांची जत्रा पाहून 5 वर्ष झाली होती. राम आता गावातला एक आदरणीय तरुण झालेला. लोक त्याला जत्रेचा साक्षी असं म्हणायचे.
पण त्याचं मन अजूनही त्या रात्रीसाठी अडकलेलं. तो आता गावाच्या देवळाच्या मागे एक गुप्त खोलीत बसून राहायचा आणि जुन्या पोथ्या, तांत्रिक ग्रंथ आणि हाडळांचे उल्लेख असलेले दस्तावेज वाचायचा. त्याला खात्री होती की भूतांची जत्रा पुन्हा येणार आहे आणि यावेळी ती फक्त धरणगावापुरती मर्यादित राहणार नाही. एका रात्री काय झालं, रामच्या अंगणात गावातली बकरी अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळली. गावातली जुनी म्हातारी लोक म्हणू लागली, असंच काही 20 वर्षापूर्वी झालं होतं, जेव्हा शेवटची हाडळ गावात आली होती. रामने बारीक निरीक्षण केलं. भिंतीवर लाल रंगात एक त्रिकोण आणि मध्ये काळी डोळ्यांसारखी खूण होती. हो, ही होती हाडळांचा परतावा सांगणारी प्राचीन खूण. एक रात्री रामला अंधारात गावाच्या कडेला असलेल्या जुन्या स्मशानभूमीत लखलखीत डोळे दिसले. ते बघताच त्याने झपाटून त्या दिशेने पळ काढला. तो जेव्हा स्मशानात पोचला, त्याला 4 बायका नाचताना दिसल्या. अंगावर काळी साडी, तोंड झाकलेलं आणि त्यांचे पाय उलटे होते. त्यांनी एक सूर लावला होता, जत्रा नवी नैवेद्य जुना, रामच लागेल आता सणा. जत्रा नवी नैवेद्य जुना, रामच लागेल आता सणा. राम हे ऐकून थरथर कापू लागला आणि लगेच त्याने मंदिरात धाव घेतली. पण यावेळी मंदिराचा दिवा विझलेला होता. रामने गावातील एका जुन्या साधूच्या सांगण्यावरून काळ ग्रंथ उघडला. ज्यात लिहिलं होतं, ज्याने एकदा जत्रा पाहिली तो तिचा भाग होतो. दुसऱ्या जत्रेत तो पाहणारा नसतो तर नैवेद्य बनतो. हे वाचून रामचा श्वास थांबला. म्हणजे ह्यावेळी माझा नंबर. आषाढी अमावस्येची रात्र आली. गावकऱ्यांनी पुन्हा गाव सोडलं, पण राम आणि त्याचे काही मित्र थांबले. कदाचित भूत जत्रा थांबवता येईल. पण गावात एक भयानक अंधार पसरला. रस्त्यांच्या दिशा बदलल्या, झाडांनी मान हलवली आणि हवेत भेसूर सुगंध दरवळू लागला. माळ्यावर भूतांची जत्रा पुन्हा भरली होती. यावेळेस ती आली होती हाडळमाई. भयंकर रूपातली एक हाडळमाई, जी मागच्या शतकात हजारो आत्म्यांना गिळून गेली होती. तिचे डोळे आगीतून झळकत होते. राम, तू माझा दरवाजा उघडला आहेस. आता तूच माझा नैवेद्य आहेस. पण मी तुला सहज नाही मारणार. मी तुला बनवेन जत्रेचा राजा. रामला जमिनीला बांधलं गेलं. त्याचे मित्र एक एक करून हवेत उडून गायब झाले. भूतं नाचत होती, ढोल वाजत होते आणि तेवढ्यात मंदिरात एक लखलखाट झाला. रामच्या आईने कालभैरवाचा दिवा पुन्हा पेटवला. दिव्याच्या प्रकाशात भूतं किंचाळू लागली, पळू लागली. हाडळमाईची कातडी जळू लागली आणि जमिनीवर कोसळू लागली. रामला मुक्त करण्यात आलं. जत्रा संपली, भूतं गायब झाली. पण रामच्या डोळ्यात काळसर झळाळी आली होती. त्याचं शरीर थोडं थोडं बदलायला लागलं होतं. राम हसला. मी वाचलो नाही. मी आता जत्रेचा नवा राजा आहे. कारण आता पुढच्या जत्रेत रामच नैवेद्य मागणार होता.